नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत, पण सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची बातमी। अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झालेला आहे। त्याच्या घरामध्ये शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। चोराने केलेल्या या हल्ल्यामध्ये सैफला 2 मोठ्या जखमा झालेल्या आहेत आणि मणक्याला देखील दुखापत झाल्याची माहिती कळते आहे। सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे। सैफच्या घरामधील एका महिलेला नोकर महिलेला देखील यात जखम झाल्याची माहिती कळते आहे। या मोलकरणीवरती देखील सध्या उपचार सुरू झालेले आहेत, कारण तिच्या देखील हाताला दुखापत झालेली आहे आणि लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर सध्या शस्त्रक्रिया सुरू झालेली आहे। आपण ही दृश्य बघतोय, सैफ अली खानवर चाकू हल्ला झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी देखील आता या सगळ्यात तपास सुरू केलेला आहे। पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि अधिकचा तपास केला जातोय। वांद्र्यामध्ये हे घर आहे सैफ अली खानचं आणि त्या ठिकाणी माझे सहकारी अक्षय मणकणी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, पोलिसांचा तपास कुठवर आलाय? पोलीस सध्या काय माहिती देत आहेत? या ठिकाणी सैफ अली खानच्या घराच्या इमारतीच्या मध्ये आता पोलिसांची संपूर्ण तपासणी या ठिकाणी सुरू झालेली असल्याचं पाहायला मिळतंय। गुन्हे शाखेचं पथक असेल आणि त्यासोबतच स्थानिक पोलीस अधिकारी असतील, ते या ठिकाणी इमारतीमध्ये पोहोचलेले आहेत। चोर इमारतीमध्ये कशा पद्धतीने घुसला या सगळ्या संदर्भाची चौकशी त्यांच्याकडनं या ठिकाणी केली जाते। अनेक ठिकाणी झाडाझडती आणि तपासणी जी आहे ती सध्या पोलिसांकडनं या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण उच्चभ्रू वस्तीचा हा परिसर आहे आणि या उच्चभ्रू वस्तीच्या परिसरामध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था असताना, एवढ्या सीसीटीव्ही कॅमेरेज असताना त्या सगळ्यांना भेदून एखादा चोर जो आहे तो एखाद्या घरी कशा पद्धतीने शिरतो आणि त्याच्याकडनं अशा पद्धतीने हल्ला केला जातो, या सगळ्या संदर्भात प्रश्नचिन्ह जो आहे तो आता उपस्थित होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती सध्या आता पोलिसांकडनं होताना आपल्याला पाहायला मिळते। हीच सैफ अली खान याच इमारतीमध्ये राहत होते। या इमारतीच्या 12व्या मजल्यावरती त्यांचं घर आहे आणि या संपूर्ण घरामध्ये चोर कशा पद्धतीने शिरला हाच मोठा प्रश्न आहे, कारण की या संपूर्ण इमारतीला अनेक सुरक्षा रक्षक आहेत आणि त्याचसोबतच सीसीटीव्ही कॅमेरेज जे आहेत ते लागलेले असताना सुद्धा या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेरेजमधनं आणि सुरक्षा रक्षकांना भेदून हा चोर सैफ अली खान यांच्या घरात घुसतो आणि चोरी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळेस सैफ अली खान आणि चोर यांच्यामध्ये झटापट होऊन चाकूचे वार जे आहेत ते चोराने सैफ अली खान यांच्यावरती केलेले आहेत। या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भात आता पोलीस जो आहे तो अधिकचा तपास या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं। स्थानिक पोलीस अधिकारी आणि गुन्हे शाखेचं पथक या ठिकाणी थोड्या वेळापूर्वीच दाखल झालेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणची झाडाझडती जी आहे ती आता पोलिसांकडनं केली जाते। आता गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते बेसमेंट जे खाली पार्किंगची व्यवस्था आहे बेसमेंटला त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या ठिकाणाहून चोर वरती घरामध्ये शिरलेला का, त्या खालच्या लिफ्टने वरती पर्यंत आलेला का, या सगळ्या संदर्भाची तपासणी जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात येते। एकीकडे सैफ अली खान यांच्यावरती लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, त्यांच्यावरती शस्त्रक्रिया जी आहे ती लीलावतीमधल्या डॉक्टरांकडनं केली जाते आणि दुसरीकडे या ठिकाणी मात्र आता सैफ अली खान यांच्या घराची संपूर्ण झाडाझडती करण्याकरता पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता जे घरामध्ये काम करणारे कर्मचारी होते, त्यांचे नोकर होते सैफ अली खान त्यांना देखील पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडनं अधिकचा तपास जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतंय। इतकी मोठी सुरक्षा व्यवस्था असताना एखादा चोर ही सुरक्षा व्यवस्था भेदून सैफ अली खान यांच्या घरी येतो आणि चोरी करतो, या सगळ्या संदर्भातच आता प्रश्नचिन्ह निर्माण होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या गोष्टीचा अधिकचा तपास जो आहे तो सध्या आता पोलीस या ठिकाणी सैफ अली खानच्या घरामध्ये सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच अक्षय, पण महत्त्वाची बाब ही आहे की त्याच्या घराच्या बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, खाजगी सुरक्षा रक्षक आहेत आणि अशा वेळेला चोर घरामध्ये शिरतो, सैफ अली खानवरती हल्ला करतो आणि त्यानंतर तो पसार देखील होतो। त्यामुळे नेमका हा चोरीच्याच उद्देशानं सगळा डाव होता की आणखी काही वेगळा देखील संशय पोलिसांना आहे? हा तपासाचा संपूर्ण भाग आहे। खरं तर अनेक सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत या संपूर्ण इमारतीला। आपण पाहू शकतो की संपूर्ण उच्चभ्रू अशी वस्ती आहे, आजूबाजूला देखील या सगळ्या परिसरामधल्या इमारती देखील मोठमोठ्या इमारती आहेत, मोठमोठ्या उंचीच्या, आणि त्या इमारतींना देखील कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था, खासगी सुरक्षा व्यवस्था जी इमारतीची असते ती संपूर्ण तैनात असते आणि त्याचसोबतच सीसीटीव्ही कॅमेरेज पदोपदी तुम्ही त्या सीसीटीव्ही कॅमेरेजच्या नजरेमध्ये
घरामध्ये येऊ शकता अशा पद्धतीने ते सीसीटीव्ही कॅमेरेज बसवलेले असतात आणि हे सीसीटीव्ही कॅमेरेज आणि सुरक्षा व्यवस्था भेदून एखादा चोर घरामध्ये शिरतो आणि चोरीच्या उद्देशाने तो चोरी करायला येत असताना वरतून हल्ला देखील करतो। ही खरं तर हा मोठा जो आहे तो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। या चोराला कुणी अधिकची माहिती दिलेली होती का कशा पद्धतीने इमारतीमध्ये घुसण्याच्या संदर्भात आणि ह्याच घरामध्ये इतके पैसे आहेत का चोरी करायची आहे का या सगळ्या संदर्भातला आता तपास जो आहे तो पोलिसांकडनं पुढे करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि चोर नक्की कोणत्या मार्गाने घुसलाय याची पहिल्यांदा चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की जे बेसमेंट पार्किंग आहे त्या बेसमेंट पार्किंगच्या वरती असलेल्या छोट्या गार्डन सेक्शन एरियामध्ये सुद्धा तिथे गुन्हे शाखेचं पथक जे आहे ते गेलेलं आहे आणि ते संपूर्ण शोधतंय त्या गुन्हे शाखेच्या पथकाकडनं आता चोर या संपूर्ण इमारतीमध्ये कोणत्या मार्गाने घुसलेला होता आणि कोणकोणत्या सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला होता या सगळ्या संदर्भाची माहिती जी आहे ती पोलिसांकडनं सध्या घेण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि इतकी आपण पाहू शकतो की आपण ही इमारत पुन्हा एकदा दाखवतोय। ही इमारत आपण पाहिली तर या इमारतीचं स्ट्रक्चर बघा आपण, ही इमारतच मुळात मोठी आणि भव्य दिव्य अशी इमारत आहे, उच्चभ्रू अशी वस्तीची ही संपूर्ण इमारत आहे। सैफ अली खान आपल्या संपूर्ण कुटुंबासह या इमारतीमध्ये राहत होता आणि या इमारतीला ह्या गेटच्या समोर देखील सुरक्षा व्यवस्था आहे आणि पुढे देखील सुरक्षा व्यवस्था आहे आणि सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। हे सीसीटीव्ही कॅमेरे आणि एवढी सुरक्षा व्यवस्था भेदून हे क्या कौन था वो, कितने लोग आए थे सर, क्या कुछ जानकारी मिली सर? क्या अरे दरवाजा तो बंद कर दो यार। अभी थोड़ा पॉइंट तक पहुंचने तक कुछ नहीं बोल सकते, इन्वेस्टिगेशन जारी है। कैसे घुसा था वो व्यक्ति, कैसे